देवियों और सज्जनों नमस्ते। रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारणच्या सुंदर सुविचारांना। बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत। तुझ्या कृपेचा हात मस्तकी राहो सदा विनायका। जीवन भावे सुखी संपन्न हीच मागणी गणनायका। ओम नमः शिवाय। तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावलेत तर तुम्हाला त्याचे फळ भोगावेच लागेल। पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी। जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण। जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठे फळ प्राप्त होते। अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही। संकटाचा करावा सामना, अडचणीकडे करून दुर्लक्ष, मात करावी परिस्थितीवर ठेवून ध्येयाकडे लक्ष। कुठे जाणार सोडून तुला, जीव माझा तूच आहेस। कोण काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस भगवंता विठ्ठला। स्वतःमध्ये रमता आलं की स्वतःपेक्षा उत्तम पर्याय दुसरा कोणताही वाटत नाही। देशाच्या विकासाआधी आपल्याला आपल्या बुद्धीचा विकास करणे आवश्यक आहे। ही छान आशावादी संध्याकाळ तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा येवो। शुभ संध्याकाळ। काही लोक इतके घाबरट असतात की कारमध्ये असताना जर कुत्री मागे लागलात तर पाय वरी घेऊन बसतात। आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। अशीच साथ राहू द्या नेहमी। राजयोग फडजी समाजभूषण व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार सन्मानित 2024। राजयोगच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, आभार।